अमेरिकेच्या टेरिफ निर्णयाचे भारतीय शेअर बाजारावरही परिणाम पाहायला मिळतात। बाजार उघडतात सेन्सेक्समध्ये 500 अंकांनी घसरण झाले, निफ्टीमध्ये 100 अंकांनी घसरण झाली। डॉलरच्या तुलनेत रुपया आज 85.74 वर पोहोचलाय। आता बाजार कोसळल्याचं पाहायला मिळतंय। अमेरिकेने जे टेरिफ लादलंय, ज्या टेरिफचा निर्णय घेण्यात आला, या निर्णयामुळे आता भारतीय शेअर बाजारावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम पाहायला मिळतात। कारण बाजार उघडतात सेन्सेक्समध्ये 500 अंकांनी आता घसरण झालेली आहे, तर निफ्टीमध्ये सुद्धा 100 अंकांनी घसरण झाले आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया आज आता 85.74 वर पोहोचलाय। त्यामुळे ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय बाजारात परिणाम पडणार आहेत हे तितकंच वास्तव असताना अमेरिकेने या निर्णयानंतर जो निर्णय घेतला याचे शेअर बाजारावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात आता परिणाम पाहायला मिळतात। शेअर बाजार हा कोसळलाय, आणखीन याचा कितपत फटका बसतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शेअर मार्केटतनं केदार ओक जोडलेले आहेत। केदारजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। अमेरिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय खरं तर, आणि या निर्णयाच्या नंतर बरेच बदल होतील। आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा बदल पाहायला मिळतील। मात्र तुर्तास तरी अमेरिकेच्या या टेरिफ निर्णयाने भारतीय शेअर बाजारावरती सुद्धा परिणाम होत आहेत। काय सांगाल सविस्तर याबद्दल? नाही, आता हे जे परिणाम आहेत हे आपल्याला टेम्पररी स्वरूपात बघायला मिळतील आणि याचं करेक्शन बाजाराने ऑलरेडी 2 दिवसापूर्वी आपल्याला दिलेलं होतं। सो ही न्यूज बाजाराने ऑलरेडी डिस्काउंटेड केलेली आहे। आज पण तुम्ही बाजार उघडताना बघितलं ना, तर साधारणतः 400 पॉईंट सेन्सेक्स आणि साधारणतः 100 पॉईंट निफ्टी खाली ओपन झालेला आहे। टेरिफ वर जरी असलं तरी आपण त्यांना 52% टॅक्स लावतोय, ते आपल्याला 26% टॅक्स लावतायत। आता काही फार म्हणतात टेम्पररी इम्पॅक्ट येऊ शकतो, पण अदरवाईज नेगोसिएशन याच्यावरती कंटिन्युअस चालू राहतील आपल्याकडनं आणि पुढच्या काही महिन्यात त्याच्यावर पण आपल्याला सोल्युशन काढलेलं मिळेल। त्यामुळे तुर्तास बाजार जरी खाली असला तरी हे काही बाजाराकरता निगेटिव्ह नाहीये। त्याचा थोड्या वेळ इफेक्ट राहील आणि ही न्यूज डिस्काउंटेड होईल। परत आपल्या 9 तारखेला आरबीआय पॉलिसी येईल, रिझर्व्ह बँक सुद्धा त्याच्याकरता काही ऍक्शन घेतील असं अपेक्षा आहे आणि इथून मार्केट स्टेबलाइज होईल आणखी आणि ग्रॅज्युअली पिकअप घ्यायला सुरुवात करेल परत। नक्कीच केदारजी, आपण असं म्हणताय की हा निर्णय घेतलेला आहे, खरं तर 5 एप्रिलपासून हे टेरिफ लागू होणार आहे। मात्र आता आपण असं म्हणालात की प्राथमिक स्वरूपात या प्रकारचे परिणाम पाहायला मिळतात, मात्र आगामी काळात सुद्धा याचा फटका बसू शकतो का? काही सेक्टरला बसू शकेल, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार्मा सेक्टरला याचा काही इम्पॅक्ट येणार नाही, कारण त्याच्यात काही टेरिफमध्ये हे केलेलं नाहीये। त्यामुळे फार्मा सेक्टर इथून खूप चांगलं राहील आपल्याकडे असं वाटतं। आज तुम्ही बघितलं तर फार्मा सेक्टर खूप वरती होतं, टेक्नॉलॉजी सेक्टर खाली होतं। तो मार्केटने पण बॅलन्सिंग केलेलं आहे। आज 10% फार्मा सेक्टर वरती आहे, 9% सॉफ्टवेअर सेक्टर खाली आहे। सो या बॅलन्सिंगमुळे मार्केट तुम्हाला फार पडलेलं दिसत नाहीये, इंडेक्सने मेंटेन केलेलं आहे आणि हा दिवसभर मार्केट असं मेंटेन राहिलं तर मार्केट स्टेबलच होईल, मार्केट पडणार नाही एवढं नक्की मात्र आता। नक्कीच केदारजी, खूप खूप धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल।